गुणोत्तरचा आपला शेवटला प्रकार मिक्सचर. लिहा, गणित लिहा. 56 लिटर मिश्रणात 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. दूध व पाणी यांचे गुणोत्तर दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले? त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5:4 होईल. छप्पन लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:4 होईल. आता ज्या लोकांना जमतंय ते सोडवलं चालेल, आणि ज्याला नाही जमत आहे त्याने वरती पहा. लक्ष द्या. पहिलं गणित आहे का रे? लेक्चर झाला नाही काल? बर, गणित वाचा मनातल्या मनात. 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5:4 होईल. पाय वरती 56 लिटर काय रे? मिश्रण. मिश्रण कशाचं आहे? दूध पाणी. दूध किती आहे? 3:4 म्हणजे 56 मध्ये 3 दूध आहे आणि 4 पाणी आहे. समजताय का? 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे 3 हिस्से दुधाचे आणि 4 हिस्से पाण्याचे. याचा अर्थ मिश्रणामध्ये सगळ्यात जास्त काय आहे? पाणी. कस काय समजलं? दूध आणि पाणी तर काही दिसलं नाही आकड्यांवरून. आकड्यांची ओळख आहे ना आपल्याला. 3 हा लहान आहे, 4 हे मोठा आहे, म्हणजे पाण्याचं मिश्रण जास्त आहे. मग तो म्हणतो जर मिश्रण काय म्हणतो पुढे, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले पाहिजे, त्यामध्ये किती लिटर दूध टाकले पाहिजे म्हणजे गुणोत्तर 5:4 होईल. म्हणजे फक्त किती लिटर दूध वाढवलं पाहिजे म्हणजे गुणोत्तर किती होईल रे? 5:4. मग एवढा माणूस मी सांगेन पाणी वाढायची गरज आहे का? इथं 4 आहे, इथं बिदल 4 पाहिजे, म्हणजे पाणी टाकायची गरज नाही. मग तुम्ही म्हणणार सर 3 आहे 5 आहे म्हणजे 2 गुणोत्तर वाढले पाहिजे. 3चं 5 जर करायचं आहे तर 2 गुणोत्तर वाढले पाहिजे. 2 गुणोत्तर म्हणजे 2 हिस्से. याच्यासाठी आपण एक हिस्सा काढू. मग काल शिकले की नाही आपण वाटप. कोण सांगतं वाटप कसे करायचे? वाटप शिकले ना प्रकार 2 मध्ये आपण. अरे काल शिकले ना भाऊ, खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर एवढे आहे, किंमत एवढी असेल तर ते किती? कालची प्रॅक्टिस केली का? हा. आणि ते नाही तर 2 नंबरच्या प्रकारात आपण संख्यांचं गुणोत्तर काढणं शिकले होते. 300ला 2:3 मध्ये विभागा, 100ला 2:5 मध्ये विभागा. झाले होते की नाही? हा. मग बस टोटल किती आहे? 56. 56ला 3:4 मध्ये विभागा. 3 आणि 4 गुणोत्तरांची बेरीज. 7 7 एक हिस्सा बरोबर तर 2 हिस्से बरोबर 1 हिस्सा बरोबर. तर आपल्याला 2 हिस्से पाहिजे ना. 3चे 5 करायचे ना. 3चे किती करायचे म्हणजे 2 हिस्से वाढवायचे. हे गुणोत्तर आहे. पैसे आहे का? दूध आहे का? गुणोत्तर आहे. हे काय रे? गुणोत्तर कारण चिन्ह आहे. गुणोत्तर 4 जसाच्या तसं पाहिजे त्याला, आणि 3चं 5 करून दे म्हणतो तो. मग 3चं 5 करून दे म्हणजे 2 हिस्से वाढून दे. 1 हिस्सा आपण काढला 8, त्याला किती पाहिजे?
8 गुणिले 2 म्हणजेच 16. म्हणजे ह्या 56 लिटरच्या मिश्रणात 16 लिटर दूध टाकलं की ते 5/4 होऊन जाईल. समजतंय? हा, मग पहा 16 लिटर टाकले. आता कोणाकोणाला समजलं सांगा. ज्याला समजलं त्यांना हातवरती करायचा. हा, ते नाम क्या है? हा, ते रे शुभम. शुभम है क्या तेरा नाम? शुभम, ये 56 लीटर है. ये 56 के अपन ने क्या किए? 2 हिस्से कर दे, एक दूध का एक पानी का. टोटल हिस्सा कितना हुआ? 56 भागिले एक हिस्सा किती आला? आता हा 8 आपला एक हिस्सा आहे. मग आपण हा 8 याच्या खाली टाकला. 8 8. तर आपल्याला या 56चं बायफर्फिकेशन समजून जाईल. म्हणजेच या 56 लिटर मध्ये 32 लिटर काय रे? पाणी. 32 लिटर काय आहे? आणि 24 लिटर काय रे? दूध आहे. समजलं? 56चे तुकडे जेव्हा आपण 3/4 मध्ये केले तेव्हा लिटर मध्ये कसं आलं? 24 लिटर दूध आणि 32 लिटर पाणी. आणि आपण उत्तर काढलं की 16 लिटर अजून टाकायचंय. 16 लिटर अजून टाकायचंय. आता टोटल दूध किती झालं मग? 40 लिटर. तो प्रश्न विचारू शकतो की आता एकूण जे मिश्रण तयार झालं, हे 16 लिटर टाकल्यानंतर एकूण जे मिश्रण तयार झालं त्याच्यामध्ये टोटल दूध किती आहे? तर 40 लिटर. आणि पाणी जेवढंच तेवढं. समजतंय का? किती झालं मग? 40 लिटर दूध आणि 32 लिटर पाणी. काढ मग. 8 पंचे 8 चोक पाय टॅली झालं का? पहिले किती होतं? 3/4. आता किती झालं? 5. कोणाला समजलं? हा, आता जर परत कोणाला वाटतंय सर नाही समजलं तर पूर्ण फोकसने पाय भाऊ आणि काय होतंय तर तुझं गणित लक्षात पाहिजे की गणित काय लिहिलंय. सगळ्यात पहिले तर एक कॅटली आहे दुधाची. त्या दुधाच्या कॅटलीमध्ये दूध आणि पाणी मिक्सचर आहे. कॅटली माहिती आहे ना दुधाची? हा, त्या कॅटलीमध्ये 56 लिटर मिश्रण आहे. मिश्रण म्हटलं जातं. दूध पाणी मिक्स आहे ना आपल्या भाषेत, मिक्सचर. तर ते 56 लिटर मिक्सचर आहे. आता त्या 56 लिटरच्या मिक्सचर मध्ये तो म्हणतो की 3/4 या प्रमाणात काय रे? दूध आणि पाणी. दूध 3, पाणी 4. कस काय सर? दूधला पहिले बोलला म्हणून दुधाचं 3 घेतलं, पाण्याला सेकंड बोलला म्हणून 4 घेतलं. उलट बी राहू शकतं. तो जसं बोलतोय त्या सिक्वेन्सने पकडायचं. तो म्हणतो या 56 लिटर मध्ये 3/4 दूध आणि पाणी आहे. मग आता मला 5/4 करायचंय मिश्रण. काय करायचंय? मिश्रण 5/4 करायचंय. तर दूध किती वाढवू? दूध किती वाढवू असा तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचा अर्थ ते. मग हे लिटर मध्ये का नाही? अजून हे गुणोत्तरात आहे. मग आपण जेव्हा याचा एक हिस्सा काढू तेव्हा ते लिटर मध्ये जाईल. समजतंय? हे बाय, हे लिटर मध्ये, हे गुणोत्तरात आहे. समजतंय? मग तो म्हणतो जर 3/4 आहे, मला 5/4 करायचंय तर दूध किती वाढवणं पडेल. मग आपल्याला क्लिअर समजतंय. हे 4 आहे, हे 4 म्हणजे पाणी वाढायची गरज, मग दूध वाढायचंय. 3चं दूध जर 5 करायचंय तर कितीने वाढवणं पडेल? म्हणजे 2 ने वाढवतोय ते 2 काय रे? हिस्से. मग हे हिस्से काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. किती? 7. मिक्सचर 56. 7 आहे का? 7 8. याला आपला एक हिस्सा. मग एक हिस्सा बरोबर जर 8 लिटर होत असेल तर 2 हिस्से बरोबर 16 लिटर. मग ते 16 लिटर आलं की इकडे टाकायचं. मग आपण म्हणू शकतो की तुम्हाला 16 लिटर दूध टाकावं लागेल, म्हणजेच गुणोत्तर 5/4 होईल. समजतंय? मग गुणोत्तर 5/4 होईल. मग हे जर 16 लिटर 2 हिस्स्यांचं असेल, 2 हिस्स्यांचं 16 लिटर, तर 3 हिस्स्यांचं किती? 24. बरोबर का? एका हिस्स्याचं 8 आहे ना, 2चं 3चं 4चं. आता पहिले 24 लिटर दूध होतं, अजून 16 टाकलं, टोटल झाली 40. आणि हे पाणी जसंच्या तसं बरोबर 8 चोक 32, 8 पंचे 40 असं येईल. समजतंय? लिहा.
काही किचकट नाही आहे, गुणोत्तराची प्रॅक्टिस चांगली केली पाहिजे होती. समजलं का? समजलं का? 2 नंबरचा गणित. 60 लिटर मिश्रणात 60 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे. 60 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले? त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:3 होईल. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 5:3 होईल. व्यवस्थित मांडा, टाइम लागला तर चालेल. इथून फळ्यावरून पाहून सुद्धा तुम्ही सोडवू शकता. गणा कुठे गेला? आहे का अकॅडमीत? आहे ना. लिहायचं वरती 60 लिटर मिश्रण लिहिलं. 2 हिस्से करा. 2:3 दूध 2 पाणी 3 झालं का? जुनं गुणोत्तर किती आहे? 2:3. नवीन किती पाहिजे त्याले? 5:3. मग पाणी जसंच्या तसं ठेवायचं. इथं बी पाणी जसंच्या तसं ठेवायचं आहे. ठेवलं? हा, मग पाणी जसंच्या तसं आहे तर दूध कितीने वाढायचंय? 3 हिस्से वाढायचे. मग सगळ्यात पहिले आपल्याला 1 हिस्सा काढणं पडेल. मग 60 भागिले 5, 1 हिस्सा आला 12. 1 हिस्सा आला, आपल्याला 3 हिस्से पाहिजे. 12 बस लिहा तिथे 36 लिटर दूध टाकावे लागेल. 36 लिटर दूध टाकावे लागेल. आलं लक्षात? चला, ज्याला लक्षात नाही आलं तो वरती पाहिजे. वरती म्हणजे फळ्याकडे, नाही तर तुम्ही देवाकडे पाशाल. 60 लिटरचं मिश्रण होतं. त्याच्यात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर होतं 2:3. 60 लिटर मिश्रण होतं. त्याच्यात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर होतं 2:3. याला म्हणू आपण आपलं जुनं गुणोत्तर. आता तो म्हणतो आम्हाला नवीन पाहिजे. नवीन पाहिजे तर काय पाहिजे? तर 5:3 पाहिजे. हे पाय मग आता फुटक्या माणसाला बी समजेल. पाणी सारखं आहे, पाणी वाढवायची गरज. आणि असं बी त्यानं म्हटलंय का पाणी वाढवा. क्लिअर म्हटलंय की किती लिटर दूध वाढले पाहिजे. मग आपण दूध वाढवू. मग पहिले दूध किती होतं रे? आता किती करायचंय? कोणी बी सांगू शकेल. कितीने वाढायचंय? 3ने वाढवणे. मग 3 लिटर नका? 3 लिटर नका? 3 हिस्सानं. मग 3 हिस्से काढण्यासाठी आपल्याला पहिले 1 हिस्सा काढणं. 1 हिस्सा काढण्यासाठी काय करायचं? मिक्सचर भागिले जुन्या गुणोत्तरांची बेरीज. 3 आणि 2 5 आहे का? 5 दुनी 1 हिस्सा किती आला रे? किती पाहिजे? 3. 12 मग तिथं लिहायचं 36 लिटर दूध वाढवावे लागेल. 36 लिटर दूध वाढवावे लागेल. कोणाकोणाला समजलं?
आता हे जे मी असं लिहितोय तुम्ही तुमच्या पद्धतीनं बी लिहू शकता. मग कोण सांगता आता मला हातवरती करून सांगायचं ह्या गणितामध्ये एकूण किती लिटर दूध झाला. आता पाहू किती लोकांचं नॉलेज आहे. ह्या गणितामध्ये आता एकूण किती लिटर दूध आहे. 2 3 4 5 6 7 हा 60 लिटर करेक्ट. 36 आता वाढवलेलं आणि 12 दुनी 24. आता ह्या गणितात टोटल मिश्रण किती लिटर आहे. टोटल मिश्रण किती लिटर आहे. या गणितात टोटल मिश्रण किती लिटर आहे. हा शेवटचा 96. हा कसं पाय जुनं मिश्रण किती होतं. किती होतं. कुठे दिलंय. कुठे दिलंय 60. आणि तूने किती वाढवला आता. बस 60 प्लस 36 टोटल 96 लिटर. एकूण मिश्रण किती झालं आता 96 लिटर. म्हणजे जमतंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. 64 लिटर मिश्रणात 64 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे गुणोत्तर 8:5 होईल. कळलं. 64 लिटरचं मिश्रण आहे आणि जुनं गुणोत्तर आहे 3:5 आणि दूध टाकायचं आहे तर नवीन गुणोत्तर झालं पाहिजे 8:5. मग पाणी सारखंच ठेवायचंय. दूध वाढवायचंय किती हिश्श्याने 5 हिश्श्याने. मग 5 हिस्से काढण्यासाठी आपल्याला एक हिस्सा काढणं पडेल. 64 भागिले 8. 64 भागिले 8 कोणते जुन्या गुणोत्तरांची बेरीज. 64 भागिले 8 8. 64 भागिले 8 8. 8 8 64. एक हिस्सा 8. आपल्याला किती वाढवायचे 5. 8 पंचे बस 40 लिटर दूध वाढवावे लागेल. 40 लिटर दूध वाढवावे लागेल. स्वप्नाला समजतंय का. हे जगातलं सगळ्यात सोपं गणित आहे बरं. जगातलं सगळ्यात सोपं गणित. कठीण काय ते तर पुढे येईन. आता हे मी 3रीतल्या पोऱ्याला बी शिकवू शकतो एवढं सोपं होत. कितवीतल्या जर तुम्हाला समजत नसेल तर मला विचारा की सर होतं काय. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो
कोणाला समजत नाहीये? सर काय होतंय मला समजत नाहीये. याच्यासाठी तुमचं थोडस जनरल नॉलेज पक्क पाहिजे. जनरल नॉलेज म्हणजे काय माहितीये का? तुला दूध समजलं पाहिजे. गॅसची अंडी गेली. हा एकच असा विषय आहे की ज्याच्यामध्ये मी एक नंबर आहे. ही दूधची कॅटली आहे. हा, याच्यात दूध आणि पाणी आहे. हे तर पुऱ्या गावाला माहितीये. यालाच म्हणतात नॉलेज. दिसताना काय दिसतं? पण त्या दुधामध्ये काय राहतं? हे नॉलेज आहे. आता तुम्हाला जर मिश्रण समजत नाही तर मी काय करू? आणि हा दूध आणि पाण्याच्या मिक्सचरले दूध असे म्हणतात. पण हा गणित टाकणारा इमानदार आहे. हा गणित टाकणारा काय आहे? इमानदार आहे. तो काय सांगतोय की हे काय आहे? मिश्रण आहे. म्हणजे इमानदार आहे तो एकदम. मिश्रण दूध नाही म्हणत येतो त्याला. काय म्हणतोय? हा, मग तो काय म्हणतो? आपल्याकडे या काटलीमध्ये 64 लिटर मिश्रण आहे. किती लिटर? 64 लिटर मिश्रण आहे. म्हणजे याच्यात दूध किती, पाणी किती? कोण सांगतं? सांगू शकत? मग तो सांगतो की मी सांगतो बा. याच्यामध्ये दूध 3 आणि पाणी 5 असा आहे. या 64 लिटरच्या मिश्रणामध्ये 3 हिस्से जे ते दुधाचे आणि 5 हिस्से पाण्याचे, म्हणजे जास्त पाणी आहे. बरोबर का? मग आता याच्यावरून आपलं जनरल नॉलेज काय म्हणतं की आता याच्यात दूध किती आहे, पाणी किती आहे हे मी काढतो. आता हे दूध किती आहे, पाणी किती आहे आपल्या प्रकार 2 मध्ये झालंय. पहा तुमचा प्रकार 2 काढा बरं. संख्यांचे वाटप करणे. काय होतं पहिलं गणित सांगा? 300 ला हा, मग ते जे 300 आहे ते मिश्रण आहे. त्या मिश्रणाला तुम्ही बायफर्फिकेशन केलंय गुणोत्तरामध्ये. काय केलंय पाहून घ्या तिथं. तुम्ही प्रॅक्टिस करताना पाहिलं नाही ना, म्हणून हे दिवस येते आपल्यावर. 300 भागेला दोन्ही गुणोत्तरांची बेरीज आणि मग 2/3 करायचं होतं ना. हा, 300 भागेला 5 केला असेल तुम्ही तिथे. पहा बरं एक हिस्सा किती आलाय. मग त्या 60 ला उचलून तुम्ही 2च्या खाली आणि 3च्या खाली टाकलं आणि 2चा गुणाकार केला. बस इथे मी तेच करतोय. 64चे 2 तुकडे करून या गुणोत्तरांची बेरीज 5 आणि 3 भागेले 8. 8 8 म्हणजे एक हिस्सा किती? एक हिस्सा किती? मग तो हिस्सा उचलला आणि यांच्या खाली टाकला. 8 त्रिका 8 पंचे, म्हणजे हे मिश्रण. पाणी किती दूध किती ते आपण म्हणतो ना, दूध का दूध, पाणी का पाणी. झालं. दूध किती या 64 मध्ये? 24. या 64 मध्ये पाणी किती आहे हे तर आपण शिकले ना. आता 2 दिवस गुणोत्तर झाला आपलं, त्याच्यात शिकले आपण आता हे गुणोत्तर कसं करायचं. तर याच्यामध्ये दूध आहे 24 लिटर आणि पाणी आहे 40 लिटर. मग आता तो म्हणतो याच्यात किती लिटर दूध टाकलं पाहिजे, याच्यात किती लिटर दूध टाकलं पाहिजे जेणेकरून मला 8/5 हे नवीन गुणोत्तर भेटेल. मग पाणी तर सेम जसंच्या तसं आहे. दूध वाढवायचंय. पहिले किती होतं, आता किती झालं, म्हणजे कितीने वाढवायचंय. एक हिस्सा किती आला तर 5 हिस्से किती, 5 8 40 लिटर दूध वाढवावे लागेल. 40 लिटर दूध वाढवावे लागेल. लिहिलं. बस चाल द्या पुढे. कठीण गणितांकडे जातोय आपण. एकूण दूध किती तर मग आपल्याला नॉलेज आहे. एकूण दूध पहिलं किती होतं 24. आता हे 40 झालं. किती झालं मग टोटल 64. काय हा आपल्याला जे जे गणित उत्तरामध्ये विचारलंय तेवढं उत्तर द्यायचं आपण. आपल्याला उत्तर काय विचारलंय ना, दूध किती वाढव. मग ते दूध किती वाढव त्याचं उत्तर द्यायचं. त्याने विचारलं एकूण दूध किती या 64 मध्ये. एकूण दूध किती येतं 24.
आता तो म्हणला तुम्ही दूध वाढवल्यानंतर एकूण किती दूध झालं, मग ते किती झालं 64 झालं, आणि पाणी किती तिच्यात 40, म्हणजे 64 आणि 40 एकूण झालं मग 104. मग ते 104चं गुणोत्तर हे 8:5. 104चं गुणोत्तर आहे ते 8:5, 64चं नाही. हे मिक्स कशाला करायचंय त्याच्यात, हे 40 उत्तर आलंय अक्का आपलं. मग ते सांगणंच पडेल ना. वाढवणे म्हणजे काय, वाढवणे म्हणजे दोन्हींची बेरीज. हे असं का बरं करावं लागतं त्याला, लोकांना समजे जातं ना हा कमी दूध वापरतोय पाणी जास्त वापरतोय. मग लोक घरी गेल्यावर बोलतात भाऊ तुमच्या दुधात पाणी पाणी दिसतं. तुम्ही जर आता नॉलेज ठेवणं पडेल ना तुम्हाला, तुमच्या घरी दूध येतं की नाही. प्रत्येकाच्या घरी म्हशी आहे, डायरेक्ट काढलं दूधची गरज नाही आपल्याला. आपल्या घरी दूध येतं दर 15 दिवसानं 30 दिवसानं मॅटर होत राहतं. दुधात काय रे, पुऱ्या गावाला माहिती दुधात पाणी आहे, पण मग आपण तरी बी दूधवाल्याला रोजच बोलत राहतो का हो कमी पाणी टाकत जाणं, ती चहा पुरी 5 लागते. तुमच्या घरात नाही बोलता, चांगले लोक दिसतात सगळे. थैलीचं दूध बी राहिलं तरी बी त्याच्यात पाणी राहतच. असं होतं का कधी की फक्त दूधवाल्यांना दूधच आणि त्याला डायरेक्ट जसं काढलं तसं. काही लोक सांगता या तुम्ही आमच्या सोबत डायरेक्ट म्हशी काढलं दूध देत आम्ही तुम्हाला. ते म्हशी काढलं दूधवाले काय करत असतील पहिलेच कॅटली मध्ये पाणी. एवढे खतरनाक लोक आहे. म्हणजे तो ज्या बादली दूध काढतोय ना ते बादली ऑलरेडी अर्धी भरली आहे पाण्यानं, आणि मग तो वरून दूध काढतो आपल्याला वाटतं ओरिजिनल भेटतंय. ते ऑटोमॅटिक मिक्सचर ते त्याची कला आहे. एक तर काय करत होतं त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. एकदा असंच झालं दुधाहून किंवा पन्नीच्या दूधनं कॅन्सर होतो असं आलं होतं. ते पन्नीचं दूध वापरता ना पण विकास हे ते जर जास्त घेतलं तुम्ही तर मग कॅन्सर होतो माणसाने. कारण पन्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलीमध्ये जे आपण पाणी पिता ना त्या प्लास्टिक मध्ये केमिकल टाकलेले राहतात. ते केमिकल त्या पाण्यात जातं आणि मग ते आपण पिलं की ते आपली बॉडी ते ऑब्झर्व करते आणि मग आपल्याला कॅन्सर होतो. मग असंच मी ना कुठेतरी वाचलं किंवा ते पन्नीच्या दुधाने कॅन्सर होतो. मी तर काही पेत नाही पण म्हणते यांनी बी नको यायले. मग मी ना एक मित्र शोधला की जो म्हशीचं दूध काढतो आणि डायरेक्ट ऑनलाईन देतो. ऑनलाईन म्हणजे कसं आपण जायचं तो आपल्या समोर दूध काढेल आणि दिन मग तो असा. म्हटलं आता कसं मित्र आहे तर माणूस ओरिजिनल देत असेल तो पहिलेच बादलीमध्ये पाणी घेसन भाषा. मी असं जायचं पाहणार आहे का दूध काढता काढता पाणी करायचं त्या बादलीमध्ये. तो म्हैसचं दूध काढतोय आपण अशी उभे राहू, ऑलरेडी बादलीत पाणी आहे. आणि मग एक दिवशी मी येत असताना त्यानं काय केलं, जे म्हशी किंवा गावड्या पाणी पिताना त्या हौदातून बादली भरली टाकली दुधात डायरेक्ट. दूध बंद दुसऱ्या दिवशी. ते असं होतं ते. बरं आता दूध आणि पाण्याचा झाला असेल तर पुढे जाऊ आपण. जायचं आता मिश्रण भरपूर गोष्टींचं राहतं. आता मिश्रणामध्ये जर तुम्ही आता प्लास्टिकच्या कंपनीत जर गेले तर प्लास्टिकच्या कंपनीत बी केमिकल पाणी आणि थोडंफार प्लास्टिक असं मिक्सचर राहतं. ते मिक्सचरचं प्रमाण राहतं. आता तुम्हाला नाही माहिती कंपन्यांमध्ये. तुम्ही ठिबक ऐकली का? ठिबक ऐकलीये? हा मग मी त्या ठिबकच्या कंपनीत होता पहिले 8वी ते 10वी. ते ठिबक बनती कसे, ठिबक कोणाकोणाला माहिती ते सांगा पहिले. ठिबक नाही माहिती पाईप जर माहिती नसेल तर मग आता आजच आत्महत्या करली चालेल. पाईप मध्ये काय काय राहतं रे, केमिकल, त्याच्यानंतर प्लास्टिक, त्याच्यानंतर कलर आणि काय काय अजून पाणी तर लागेनच ना.
आणि तुम्हाला अजून माहिती पडण्यासाठी त्याच्यात माती बी राहते. एवढ्या सगळ्या गोष्टी राहतात त्या पाईप मध्ये आपल्या. आणि तो पाईप जर त्याच्यावर तुम्ही टू व्हीलर घे गेले, फोर व्हीलर गेले, काही बी घे गेले तुम्ही त्याच्यावर, तो फुटत नाही, वाकून जातो, परत जसा तसा होतो. पाईप, बाथरूमचा पाईप, त्याच्यानंतर आपण भरपूर ठिकाणी पाईप वापरतो ना, माहिती आहे की नाही? जाड पाईप, बारीक पाईप, नळाचा पाईप, त्या पाईपाची गोष्ट करतोय भाऊ. कोणता पाईप, पाईप, नळी, गोष्टी, या गोष्टी. आता एवढ्या सगळ्या गोष्टींपासून तो बनतो. मग आता समजा मेघाला वाटलं की मी ना पाईप बनायची कंपनी टाकली पाहिजे, मग मेघाला मी या 5 गोष्टी अवेलेबल करून दिल्या. सगळ्या गोष्टी 100 किलो दिल्या. 100 किलो, 100 किलो, 100 किलो, हे बी 100 किलो दिलं आणि हे बी 100 किलो दिलं. 100 लिटर बनवू शकेन का ती? तिला एक्झॅक्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे. जसं आपण चहा बनवताना किती दूध टाकलं पाहिजे, त्या दुधामध्ये पाणी किती टाकलं पाहिजे, चहा पत्ती 2 चम्मच, असं ज्याचं त्याचं नॉलेज आहे ना. मी जर गेला, मी 4-5 चमच्यात टाकी दिली तर आता मला चहा बनवता येत नाही, मग मी बनवू शकतो का? मी ना टाकी देवा 5 लिटर दूध, 2 जणांची चहा, चालेल का असं? चालेल का असं? नाही तर मग 2 जणांची चहा आणि 2 तांबे पाणी, ती चहा नाही बनणार, पाणीच बनीन ते, कोरी चहा. त्याच्यानंतर आता जर 2 जणांची चहा आपल्याला बनवायची आहे तर मग किती चमचे साखर टाकली पाहिजे? किती टाकली पाहिजे? 4 चमचे? हा चालले 4, मार टाकेल डायबिटीस. मग हे मिश्रण आहे. मग आता हे तसं बी सेम आहे. आता याच्यामध्ये माती किती वापरली पाहिजे, केमिकल किती, प्लास्टिक किती, कलर किती, पाणी किती, यांचं सगळ्यांचं मिक्सचर मग एका क्षेत्रात गुणोत्तरात राहतं. 2, 3, आता हे मी फिक्सने सांगते बरं, नाही तर सर तुम्हाला कसं काय माहिती, सांगतोय तुला असं, आहे की नाही? असं प्रमाण दाखवलं जातं, बरोबर आहे का? आणि मग ह्या मालमधून एवढं प्रमाण वापरलं जातं. मग प्रमाण वापरलं की मग तो पाईप बनतो. आणि तो पाईप जर समजा असा बनला की पाईप हातात घेतला आणि दाबला की फुटला, मग याचा अर्थ काय? प्रमाण चुकलं. याचा अर्थ काय? मग तेव्हा जो मालक राहतो तो सांगतो की बा पाणी जास्त झालं, किंवा जे नॉलेजेबल माणूस राहतो ऑपरेटर तो सांगतो कलर जास्त झाला, प्लास्टिक जास्त झालं, माती जास्त झाली, हे तो सांगतो. मग ते प्रमाण वाढवायचंय, त्याले प्रमाण वाढवायचंय. मग ते गणित आपण पाहिलं. मग आपण कंपनीत जाणार आहे का कामाले? जिथे काही असेल तिथे ते गणिताचा पार्ट आहे, आपल्याला जमलं पाहिजे. मग दुधाचा व्यापारी आहे, मग दुधाच्या व्यापारी त्याची डेअरी आहे. मग डेअरीमध्ये जर समजा असं व्हायला लागलं की पाणी जास्त आणि दूध कमी, मग तो काय सांगतो, दूध वाढवा. मग आपण तिथे कामाला, आपल्याला माहितीच नाही 2 ने दूध वाढवणे म्हणजे की आपण 2 लिटर होती दूध. 2 ने दूध वाढवणे म्हणजे काय? 2 हिश्श्याने दूध वाढवणे, असं ते आहे. समजतंय? हा, पहा मग पुढचं गणित. गणित क्रमांक 54 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:4 आहे. 54 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यात किती पाणी टाकल्यानंतर, त्यात किती पाणी टाकल्यानंतर दूध व पाण्याचे गुणोत्तर त्यात किती पाणी टाकल्यानंतर दूध व पाण्याचे गुणोत्तर 2:3 होईल.
आता हे थोडं कठीण झालं. थोडा ना 54 भागिले 5/4 एक हिस्सा किती? हा, मग दूध किती झालं? 30. पाणी किती झालं? हा, मग आता नवीन गुणोत्तर किती करायचंय? 2:3. मग ते 2:3 करायचंय, पण आपल्याला काय टाकायचंय रे? पाणी टाकायचं. पाणी म्हणजे दूध तेवढंच राहिलं पाहिजे. दूध तेवढंच राहिलं पाहिजे. दूध तेवढंच राहिलं पाहिजे आणि गुणोत्तर बी 2:3 झालं पाहिजे. आलं कोणाला? 1. शाबास. 2. किती आलं रे? नाही, विचारलं काय आपल्याला? त्यात किती पाणी टाकल्यानंतर, म्हणजे पाणी किती टाकलंय ते सांग. चूक. 24. 18. शाबास. अजून याला म्हणता प्रश्न ज्याच्यात 1 किंवा 2च जणांना उत्तर येतं. चाल पाय, तू फक्त माझ्याकडे पाहिलं ना तरी बी तू शिकी जाशील गणित काय येतं. 54चं मिश्रण होतं आणि गुणोत्तर काय होतं? 5/4. मग मी काय करीन आता? दूध किती आहे, पाणी किती आहे, काढी घेतो. दूध 54 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे मिश्रण 5/4 आहे. 5/4 5 आणि 4 54 भागिले 9. 9 9 एक हिस्सा 6 न एक हिस्सा किती? हा, मग आता दूधचं दूध आणि पाणीचं पाणी आपण केलं. या 54 मध्ये 30 लिटर दूध आहे आणि 24 लिटर पाणी आहे. आता नवीन गुणोत्तर आपल्याला किती बनायचं आहे? 2:3. मग आता आपल्याला दूध वाढायचंय का पाणी? एवढं सांग. काय वाढायचंय रे? कोण कोण म्हणतंय पाणी वाढायचंय? म्हणजे तुम्हाला मराठी समजते, तिथं लिहिलंय त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर 2:3 होईल. मग इथं जर तुम्ही असं पाहायला गेले, जसं आपण मागच्या गणितात गेले, किंवा 5चं 2 झालं म्हणजे 3 न कमी केलं, 4चं 3 झालं म्हणजे 1 न कमी केलं, तर मग तुम्ही फेल जाणार आहे. आता इथं काय करायचंय? आता आपल्याला माहितीये की आपल्याला काय वाढवायचंय रे? पाणी वाढायचंय. मग पाणी वाढायचंय म्हणजे दूध इथं बी तेवढंच राहील. समजतंय का? मग 2 हिस्से बरोबर 30 लिटर. 2 हिस्से बरोबर 30 लिटर. तर 3 हिस्से बरोबर किती आलं पाहिजे? किती आलं पाहिजे? कोण कोण सांगतंय 45? कोपऱ्यात नाही बसायचं भाऊ, मोकळ्या द्या. 2 हिस्से बरोबर, अरे दूध तर वाढत नाही ना आपलं. मग दूध किती लिटर? किती हिस्से? 2 हिस्से. 2 हिस्से बरोबर 30, तर 1 हिस्सा बरोबर 15. मग 2 हिस्से बरोबर जर 30 आहे तर 3 हिस्से बरोबर किती आलं पाहिजे? 45 आलं पाहिजे. ह्या 45 पैकी 24 आहे आपल्याकडे ऑलरेडी. 24 आहे का नाही? मग 45 मायनस जर 24 तुम्ही केलं तर किती वाढवलं हे तुम्हाला सापडेल. किती वाढवलं रे? 21 लिटर वाढवावे. 21 लिटर वाढवावे, तेव्हा गुणोत्तर 2:3 होईल. आता पाय कसं येईन बरोबर 2:3. 15 दुनी 30, 15 त्रिक 45. मग त्याने विचारलंय किती लिटर पाणी वाढवावे. किती? 21 लिटर पाणी वाढवावे. घाई करायची नाही, लिहायची घाई करायची नाही. मला माहिती एकदा मध्ये नाही समजत, दुसऱ्यांदा मी एक्सप्लेन करतो, परत टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही म्हणशाल तर तिसऱ्यांदा बी करीन, चौथ्यांदा बी करीन, 5व्यांदा बी करीन. समजलं पाहिजे 5व्यांदा पर्यंत. 6व्यांदा मी करणार नाही. समजलं का? पा काय केलं पा. 54 लिटर मिश्रण होतं आपलं. लिहिण्यापेक्षा
जर लक्षात आलं तर चांगलंय. पहा, तो म्हटला सर 54 लिटरचं मिश्रण आहे. किती रे? ते मिश्रण कशाचं आहे ते महत्वाचं आहे, दूध आणि पाण्याचं. गुणोत्तर किती आहे? 5:4. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आलं? हा, मग आता मिश्रण 54 आहे, त्याने आपल्याला गुणोत्तर देऊन टाकलं. आपण दूधचं दूध, पाणीचं पाणी करून टाकायचं. 54 भागिले 9 कुठून आला? या दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. 9 एक 9 सक 1 हिस्सा 1 हिस्सा. दूध किती? दूध किती? 30 लिटर. पाणी किती? दोन्हींची बेरीज पायरे 54 येते का? 30 आणि 24 सापडलं. दूधचं दूध, पाणीचं पाणी. आता तो म्हणतो की ह्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी टाकू? किती लिटर पाणी टाकू जेणेकरून हे जे 5:4 होतं ते कसं होईल? 2:3 होऊन जाईल. काय म्हणतोय तो? हे जे 54 लिटरचं मिश्रण होतं, जे पहिले 5:4 आहे, ते आता मला 2:3 पाहिजे. तर सांगा मी किती लिटर पाणी टाकू? मग तो जसं बोलला ते पकडायचं. तो म्हणतोय पाणी किती टाकू म्हणजे दूध तेवढंच पाहिजे त्याला. दूध जेवढं आहे तेवढंच पाहिजे. घेतलं मग दूध जेवढं आहे, 30 लिटर दूध म्हणजे 2 हिस्से. 30 लिटर दूध म्हणजे तर 1 हिस्सा म्हणजे 30 भागिले 2, 1 हिस्सा 15. 15 त्रिक 45 लिटर पाणी पाहिजे. 45 लिटर पाणी पाहिजे. ऑलरेडी आपल्याकडे किती पाणी आहे? मग या 45 मधून जे आपल्याकडे आहे ते कमी करायचं, म्हणजे वाढवलेलं पाणी आपल्याला भेटून जाईल. मग किती वाढवलं? 21 लिटर पाणी वाढवावे. आता लिहा. जर तुम्हाला वाटलं की सर परत एकदा सांगा तर परत सांग. समजून जर आपण लिहिलं तर ते कामाचं आहे. बिना समजता डायरेक्ट जसं तसं छापू नका. समजलं नसेल तर परत विचारा. तिकडे सगळ्यात शेवटी समजलं का? किती लिटर झालं टोटल मिश्रण आपलं आता? शाबास. पहिले किती होतं? मग त्या 75 मधून मी तुला 54 कमी केलं तर काय येईल रे? 21. असं काढायचं आहे. किती घेणे? 45,000. काही तर दिमाग लावणं पडेल. दिमाग कवा लावायचा आहे त्याच्यात बी खतरनाक आहे. भरती व्हायच्या पहिले, भरती झाल्यानंतर तुला दिमाग नसला बी तुझ्या हातात दमदाटी देते. आम्ही सांगू तसं करायचं. साहेबनं सांगलं मार तर मार. साहेब म्हणलं हे पाय हाडी बस, कोणी आलं गेलं लीट याचं चालेल साहेब. म्हणजेच काय? वॉचमॅनची ड्युटी, पोलीस. त्याच्यानंतर पुढे काही झालं माझ्यासोबत याचं, PSI पुढे चालतो आपण त्याच्या मागे. जे डोक्याला ताण घ्यायचा आहे तो PSI घेईल. PSI बोलला मारा रे, मारा यांना. PSI बोलला हे घर तोडा रे. PSI म्हणला हा फाशी लटकला, याला काढ खालून. दोर काप्याचा खाली काढायचा त्याला. PSI म्हटला हा रेल्वेच्या रोडावर मरलाय, उचला येले उचला. डोकंच कामच नाही भरती झाल्यानंतर. समजताय का? डोक्याचं काम कवा आहे? भरती व्हायच्या पहिले. किती लिटर दूध वाढवू एवढं. नंतर सगळे लोक, ते ऑफिसर लोक पाहतील, तू फक्त दंडा घेसन त्याच्यासोबत चालायचं. समजताय का? तेवढ्यासाठी एवढं नॉलेज आहे. आता हे एवढं का बरं करी आहे ना पडलं? कॉम्पिटिशन. सगळ्यांना नोकरी पाहिजे ना. आता बिना ग्राउंडचं, बिना मराठी व्याकरणचं, बिना याचे बी पहिले पोलीस झाले. तेव्हा काही इथलं कॉम्पिटिशन नव्हतं. घरून घे जायचे. चालेल तू पोलीस बन, चालेल आर्मीवाले असे घरून घे जायचे. चालेल आपल्या देशाला करायचे नाही, घरून घे जायचे जुने लोक. आता
आता आपल्याला जाणं पडतं, मी येतो आर्मी मध्ये, मला घ्या 1600 पहिले, बरोबर आहे? पहिले घरून घे जायचे, एक एक घरातून एक एक घे जायचे पहिले. आता कॉम्पिटिशन वाढलंय, सगळ्याचे सगळे नाही घेऊ शकत. का बरं नाही घेऊ शकत? कारण त्या नोकरीला डिमांड आली, आता पैसा देणं पडतो. पहिले त्या नोकरीमध्ये 15 रुपये 20 रुपये असा पगार होता, कोणीच जायचं नाही, मी माझ्या शेतीच करतो. आता कॉम्पिटिशन वाढलंय, पगार वाढलाय, स्तर वाढलाय, त्याच्यामुळे जो तो कॉम्पिटिशन मध्ये आहे, म्हणून एवढं कठीण गणित टाकावं लागतं. कठीण आहे का रे भाऊ? काय काही वाटते, त्याची प्रॅक्टिस करायची. किती वेळा सांगितलंय गणित? तिसऱ्यांदा परत सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. मी बोर होतोय का? तू बी नको. गणित लक्षात आला असेल आता? तो म्हटला सर एका कॅटलीमध्ये 54 लिटरचं मिश्रण आहे, मिश्रण आहे 5:4च्या प्रमाणात. आता मला नवीन मिश्रण पाहिजे. नवीन मिश्रण मला किती पाहिजे? 2:3 पाहिजे. 54 लिटरचं मिश्रण आहे, पहिले 5:4 होतं, काही प्रॉब्लेम झाला असेल, तो म्हणतो सर मला आता 2:3 पाहिजे. मग आपलं काम काय? पहिले दूधचं दूध, पाणीचं पाणी. 54 भागिले 9, दोन्ही गुणोत्तरांची बेरीज. 9 7 एक हिस्सा दूधचं दूध, पाणीचं पाणी. 30 लिटर दूध आणि 24 लिटर पाणी. आता 30 लिटर जर दूध आहे, 24 लिटर जर पाणी आहे, तो म्हणतो आता ह्या पाण्यामध्ये किती लिटर पाणी टाकू म्हणजे गुणोत्तर 2:3 होऊन जाईल. मग किती लिटर पाणी टाकू हे पाहण्यासाठी आपल्याला दूध वर जाणं पडेल. समजतंय का? कारण दूध हे कॉन्स्टंट आहे. दूध वाढतंय का? दूध वाढत नाही, म्हणजे दूध इथं जर वाढलं नाही तर इथं बी वाढणार नाही. मग 30 लिटर दूध म्हणजे 2 हिस्से. 30 लिटर दूध म्हणजे एक हिस्सा 15, तर 3 हिस्से. मग पहिले किती होतं, आता किती झालं? मग किती न वाढलं? 21 लिटर न वाढलं. मग तेच विचारलंय, पाणी किती वाढवावे? 21 लिटर वाढवावे. किती वेळा सांगितलं? पुढचं गणित तुम्ही सोडून पाहता. 48 लिटर मिश्रणात, 48 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:3 आहे. 48 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:3 आहे. त्यात किती लिटर पाणी टाकावे? त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर 3:5 होईल. त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर 3:5 होईल. आता पाहू किती लोक सोडवतात. 3 वेळा एक्सप्लेन केलेलं गणित आहे, बघू किती लोक सोडवतात. पहिले 5:3 होतं, शाबास. स्टेप बाय स्टेप जसं सरनं शिकवलंय त्या स्टेपा लक्षात ठेवायच्या. दूधचं दूध, पाणीचं पाणी करा पहिले. पहिले दूधचं दूध, पाणीचं पाणी करा. 48 भागिले 8. शाबास. टाक 6. दूधचं दूध, पाणीचं पाणी केलं, एक हिस्सा आला 6. 6 पंचे 30, दूध 6 त्रिक 18, पाणी. आता नवीन गुणोत्तर काय बनायचंय ते लिहू. नवीन गुणोत्तर काय बनायचंय ते लिहू. काय बनायचंय? 3:5. 3:5 लिह पहिले. 3:5. आता दूध जसं त्या तसं आहे. 3 बरोबर 30, 3 बरोबर 30, तर एक हिस्सा बरोबर 10, एक हिस्सा बरोबर 10, तर 5 हिस्से बरोबर. मग 50 करायचंय. पहिले किती आहे? 50 करायचं आहे. पहिले किती आहे? 50 मधून 18 वजा कर. 32 लिटर तुझं उत्तर आलं पाहिजे.
5-4 नाही, 5-4 कधी बोलला मी? 5-3 बोलला. 8. 32 लिटर पाणी वाढवावे. 32 लिटर पाणी वाढवावे. प्रॅक्टिस करताना चुकायला नको. 32 लिटर पाणी वाढवावे तसं लिहायचं भाऊ, लहान मुलासारखं. शाबास. 32 लिटर पाणी वाढवावे. बस 3 वेळा एक्सप्लेन केलं ना समजून जातं. तू म्हणशील तर चौथ्यांदा बी करतो. मी बोर होत नाही. ज्या कामाचे मला पैसे भेटतात मी त्याच्यात बोर होत नाही. हा, पैसे नाही भेटले मग मी एक रुपयाचा बी शिकवणार नाही तुला. चला बोर्डवर पाहायचं. चौथ्यांदा एक्सप्लेन करतोय. टोटल मिश्रण किती होतं? 48. गुणोत्तर 50. दूध पाणी. पहिली स्टेप, दूधचं दूध 48 भागिले 8. 8 आहे का? 8 सक. तो 6 उचलायचा इकडे. इकडे दूधचं दूध, पाणीचं पाणी. 6 पंचे 3 सक. 30 लिटर दूध, 18 लिटर पाणी. 30 आणि 18 48. इथपर्यंत बरोबर आला सगळ्यांचं. हे जुनं गुणोत्तर होतं. नवं किती पाहिजे त्याले? 3. त्याच्यामध्ये दूध सारखं आहे का पाणी सारखं आहे? दूध हलणार. आपल्याला पाणी वाढायचं आहे ना, मग दूध जसंच्या तसं. दूध किती काढलं तू? मग 30 बरोबर 3. 30 म्हणजे 3 हिस्से. तर एक हिस्सा बरोबर काय करायचंय? 30 भागिले 3. एक हिस्सा किती? 10 एक 10 पाचे 50. म्हणजे 3 5 करण्यासाठी त्याला 50 लिटर दूध पाहिजे. किती लिटर? मग आता हे 50 लिटर दूध पाहिजे, पण त्याच्याकडे ऑलरेडी किती आहे? 18 आहे. मग ह्या 50 मधून पहिलं जे आहे ते वजा केलं तर किती वाढलंय ते समजेल. 10 तून 8 गेले, 5 तून 2 गेले. 32 लिटर दूध वाढवावे. पाणी पाणी 32 लिटर पाणी वाढवावे. समजलं का? समजलं का? आता जर तुम्ही थोडेसे हुशार असाल तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे इमानदारी होते का चिटिंग होते गणितामध्ये? गणितामध्ये इमानदारी होते का चिटिंग होते? शिकवण्याची गोष्ट नाही चालू आहे, गणिताची गोष्ट चालू आहे. चिटिंग झाली ना. पहिलेच दूध कमी होतं, पाणी बी कमी होतं. आता त्याने काय केलं? पाणी वाढायला टाकलं अजून. म्हणजे असं आहे, चिटिंग होते येणार भावड्या. पहिले किती लिटर होतं? 18 लिटर होतं. आता अजून 32 लिटर वाढाय त्यानं. चिटिंग झाली ना. मग गणित क्रमांक 36 लिटर मिश्रणात. त्याकरता तुम्हाला अवेअर राहावं लागेल, अशी चिटिंग व्हायला नको. 36 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:4 आहे. 36 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यात किती लिटर पाणी टाकल्यानंतर? त्यात किती लिटर पाणी टाकल्यानंतर दूध व पाण्याचे गुणोत्तर 2:3 होईल.